A few moments later. Okay. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया देख. आपण आपल्या भुईमुगाला आहे ना 15-15चं खत मारणार आहे. आपला भुईमुगाचा प्लॉट तुम्हाला इथे दिसत असेल की आता हा आपला सगळा भुईमुगाचा प्लॉट आहे की जो आता फुलावरती आला आहे. इथे दिसत असेल तुम्हाला की ह्यांना फुलं लागायला चालू झालेले आहेत. तर ह्या कंडिशनमध्ये आपण आता भुईमुगाला खत मारणार आहे की जेणेकरून आपलं प्रोडक्शन चांगलं व्हावं. तर मी तुम्हाला दाखवत आता आपण खत कसं मारणार आहे. आपल्याकडे आता चाकू नाही आहे त्याच्यामुळे मी वापरतोय चावी. चावीने कापायचं आता आपल्याला. तर हे आहे आपलं खत 15-15-15चं. आता हे आपण खत मारणार आहे. खत मारण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे वटी. ही एक पिशवी आहे जिला आपण वटीमध्ये कन्वर्ट केली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी स्पेस आहे. या ठिकाणी आपण खत भरणार आहे. आणि हे खत मारताना आपल्याला काय करायचं फक्त की इथून असे अडकवायचे आणि ह्यामध्ये खत घ्यायचं आणि इथून घेऊन मग मारायचं. असं काय काय ढेकळं असतात ना ते ढेकळं पण आपण फोडून घ्यायचं. अशी घ्यायची गळ्यात अडकवायची एकच साईडने. इथून असं घेऊन खत मारायचं. आता माझ्याकडे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण शेतामध्ये खत कसं मारतो. तर अशा प्रकारे पूर्ण शेताला आपण खत मारून घेणार आहे. आणि खत पूर्ण शेताला एकत्रच मारून घ्यायचं आणि लगेच शेताला पाणी पण भरून घ्यायचं. पाणी भरल्यामुळे होतं काय की जे खत मारलेलं आहे ना ते पाण्यामध्ये विरघळून जातं आणि त्या विरघळलेलं खत झाडाची मुळं लगेच ॲब्झॉर्ब करून घेतात आणि झाडांची वाढ चांगली होते. अशाच आणखी व्हिडिओसाठी आपल्या कृषी दूत केटेन चॅनलला सबस्क्राईब करा.